हे मी बारामतीच्या मीडियाची फक्त मला बोलायचं होतं. तुम्ही काय सगळ्या महाराष्ट्राला कशाला? मी बारामती आणि नगरपालिका आणि नगरपंचायती एवढंच मला सांगायचं होतं. बाकीचं तर कालच मी सगळं सांगितलं. हे आता सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. आज मी मगाशी पंखा बंद केला, चेतन पलीकडचा लाईट लावते नाही, ठीक आहे, त्यांना पाहिजे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये माझा अजून एक कागद राहिला पुरा करतो. बघू त्याच्यात आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मधल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. साधारण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीला मतदान होणार आहे. कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या भागात आचारसंहिता लागलेली आहे. मी काल पुणे जिल्ह्याचं माझ्या सहकार्य मित्रांना एकत्र घेऊन आढावा घेतला आणि त्याच्या आधी सोमवार ते शुक्रवार मी मुंबईमध्ये राज्याच्या बद्दलचा मी सुनील तटकरे आणि बाकीचे आमचे सगळे सहकारी आम्ही सगळ्यांनी मिळून तो आढावा घेतला. आता बारामतीमध्ये आज मी सकाळपासून थोडीशी चाचपणी केली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ही नगरपालिका पूर्वी आघाडीवर लढली जायची किंवा अशा पद्धतीनं, म्हणजे स्वर्गीय कारभारी अण्णा असताना पण, स्वर्गीय विनोद कुमार गुजर साहेब असताना पण त्यांचे पॅनल व्हायचे आणि निवडणूक लढली जायची आणि जे येतील ते पवार साहेबांचे असं साधारण त्या काळातलं सूत्र होतं. पण ज्यावेळेस बारामतीकरांनी मला 91 साली खासदार केल्यानंतर मी ठरवलं की बाबा आपण पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्षाच्या नावावर का नाही निवडणूक लढवायची. कारण काय होतं, आघाडीमध्ये तुम्हाला व्हीप बजावता येत नाही, तुम्हाला काही मर्यादा पडतात आणि ज्यावेळेस तुम्ही पक्षाच्या चिन्हावर लोकांना निवडून आणता त्यावेळेस पक्षविरोधी काही गोष्टी झाल्या वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टीची कारवाई करता येते. अशा सगळ्या गोष्टीतनं मग मी त्या काळापासून सुरुवात केली आणि मला आनंद आहे बारामतीकरांनी नेहमीच मला साथ दिली. चढ उतार आले गेले वेगवेगळे राजकीय, परंतु सर्वसामान्य बारामतीकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आजपर्यंतचा माझा अनुभव, त्याच्यावर मी स्वतःला समाधानी समजतो. आताही मी निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीकरांना सांगणार आहे की बाबा मी उद्याच्या 5 वर्षाच्या करता अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहराचा आणि माळेगाव नगरपंचायतीचा पण कायापालट करून दाखवीन. जे काही लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून जातात, नगराध्यक्ष म्हणून निवडून जातात, ते त्या भागामध्ये चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील. कारण गेले 35 वर्ष मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. अशा सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात होते, परंतु मी अनेकांना आज सांगितलं की बाबांनो, सोमवार मंगळवार बुधवार फॉर्म भरू नका. म्हणजे ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचे त्यांना, नाहीतर म्हणाल की बघा अजित पवार तर आता ही जी हुकुमशाही झाली. ज्यांना माझ्या बरोबर नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये राहण्याची इच्छा नाही ते स्वतंत्र विचारायचे. त्यांना प्रत्येकाला आपापला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. मग ते नगराध्यक्षाचं पद असेल किंवा नगरसेवकाचं पद असेल. म्हणून मी आज माझ्या बहुतेकांना सांगितलं आणि गुरुवारी मी सोमवार मंगळवार माझे दिवस आता मुंबईत जातील, कारण गुरुवारी मंगळवारी कॅबिनेट असते, तिथली सगळी कामं उरकून बुधवारी मी पुण्याचं सगळं
ग्रामीण भाग आणि पुणे शहर आणि ते तिथल्या ज्या काही गोष्टी मला करायच्या त्या चर्चा करायची, पुढचं आपली काय भूमिका, लाईन ऑफ ॲक्शन असली पाहिजे वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी. कारण मी काहींना आज मिटिंग घ्यायला लावल्यात, उद्या मिटिंग घ्यायला लावल्यात, तर तो सगळा रिपोर्ट मला येईल आणि तो बुधवारी मी ते सगळं संपवीन. आणि गुरुवारी मात्र मी बारामतीला सकाळी 7 वाजता राष्ट्रवादीमध्ये भवनमध्ये पोहोचून जे माझ्यातर्फे माझ्या नेतृत्वाखाली फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांच्या मुलाखती घेणार आहेत. नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार असतील त्यांच्या, फक्त नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्याच मुलाखती होती आणि नंतर नगरसेवकांच्या मुलाखती होती. त्या दुपारपर्यंत मी संपवल्यानंतर तिथं कार्यकर्ते जमणारच. नंतर माझे एक मी मेळावा घेईन आणि त्या मेळाव्यामध्ये साधारण काय माझं मत आहे ते मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्याकडे इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना सांगेन. आणि दुपारी 1 वाजता नगरपंचायत माळेगावच्या नगराध्यक्षांचे इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेईन आणि नंतर बाकीचे प्रभाग जिथले आहेत त्यांच्या मुलाखती घेईन. 17 प्रभाग मला वाटतं तिथं आहेत. तर ते झाल्यावर त्यांचाही मेळावा घेईन. असं साधारण माझा गुरुवारचा दिवस मी ठरवलेला आहे. आणि 10 तारखेपासून फॉर्म भरायचे असले तरी रविवारचा दिवस फक्त फॉर्म भरता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हा माझ्या सहकाऱ्यांना ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचा त्यांना फॉर्म भरता येणार नाही. पण गुरुवारी झाल्यावर शुक्रवारी, शनिवारी आणि पुन्हा सोमवारी असे 3 दिवस फॉर्म भरायला राहत आहेत. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार फॉर्मच्या बद्दलची जी माहिती लागते, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे दाखले वगैरे लागतात, ते त्यांनी कलेक्ट करावे. अशा पद्धतीनं मी साधारण निर्णय घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीनं बारामतीमध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे 41 सदस्य संख्या आहे आणि नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे आणि खाली 17 सदस्य संख्या आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती याकरता आहे. हे एक आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं. आणि एक झालंय, हे सगळं झाल्यावर पार अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 आहे आणि 26ला चिन्ह वाटप होणार आहे. म्हणजे इतरांना पुढे 6 दिवस राहत आहेत. त्याच्यामुळे मी राज्यात पण किंवा इतर पण राजकीय पक्षाचे सगळेच जण फॉर्म भरायला सुरुवात झाली की सभा सुरू करतील. मी पण माझा प्रोग्राम चॉकआउट करतो की आम्ही पण वेगवेगळ्या भागात कुणी जायचं ते ठरवणार आहे. ते उद्याच मंगळवारी ठरवून ती जबाबदारी ज्या त्यांच्यावर देणार आहे. आणि आपल्या इथं साधारण 26ला अंतिम चित्र झाल्यावर 2 तारखेला मतदान आहे. अशा प्रकारची ती एकंदरीत परिस्थिती. पण मध्ये गॅप मात्र मोठा आहे. अर्थात नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये जरी 20 प्रभाग किंवा 17 प्रभाग असे काही असले तरी मतदारांची संख्या फार काही नसती तुलनात्मक लोकसभा, विधानसभेला असती तशी. आता आपल्याच बारामतीतलं जर बघायचं म्हटलं तर 1 नंबरला मतदारांची संख्या 6,500 आहे. पण 2 नंबरला 3500 आहे, 3300 आहे, 3900 असं आहे. म्हणजे सगळ्यांना ते चिन्ह पोचेपर्यंत कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही बारामतीमध्ये. आणि नगरपंचायत झाल्यानंतर माळेगावमध्ये पण मोठ्या प्रमाणावर कामं करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. हे पत्रकार म्हणून आपण पण जाणता. आणि अजूनही आमची बरीचशी कामं पाईपलाईनमध्ये, अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या. म्हणजे सोलरवर बारामती शहरामध्ये स्ट्रीट लाईटला लागणारी जेवढी वीज लागते ते पण मी आता प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे. अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. तसंच मला दुसरं एक तुम्हाला सांगायचं होतं. हे झालं
येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत बाकीची पण जबाबदारी जेजुरीची, सासवडची, फुरसुंगी, उरळी देवाची किंवा इकडं दौंड, इंदापूर, शिरूर, खेड म्हणजे राजगुरुनगर, चाकण, आळंदी, तळेगाव, दाभाडे, वडगाव, मावळ, लोणावळा, तिकडं भोर, तिकडं जुन्नर, आता नवीन मनसर झालंय, अशा वेगवेगळ्या निवडणुका होणार आहेत. त्याच्याबद्दल पण आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आणि राज्यात पण चाललेलं आहे तिथं पण आम्ही पण लक्ष ठेवून, आमचे मित्रपक्ष पण लक्ष ठेवून आहेत आणि समोरचे विरोधक पण लक्ष ठेवून. हे मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. दुसरं, मधल्या काळामध्ये काही घटना घडल्या त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी माझी भूमिका मांडली आणि त्याच्याबद्दल इन्क्वायरी पण सुरू झाली, FIR पण दाखल झाली ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर, आणि चौकशी पण सुरू केलेली आहे. 1 महिन्याची मुदत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि त्यावेळेस सगळं वस्तुस्थिती काय ती जनतेच्या समोर येईल. कारण 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये. आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्ट्रार ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल. कारण सगळे चांगले अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीवर नेमलेले आहेत. ते सुरू झाल्यावर पत्रकार मित्रांनो काय होतं, निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी. मागाई तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही. पण बदनामी तर आमची होती. कुणी पण उठायचं, ते असं झालं तसं झालं. अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात, ते पण त्याच्यामध्ये करतात. शेवटी चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळ आम्ही समजू शकतो. परंतु सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामं करायची, पारदर्शकता कशी राहील ते बघायचं, नियमाला धरून करायचं, संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा, घटनेचा कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं चूक होणार नाही हे बघायचं. आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले. माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे, मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही. आणि मी मागेही 2-3दा एकदा मुंबईला सांगितलं, पुण्यामध्ये सांगितलं, आता तुमच्या इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझ्या जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये. अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये. हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आवाहन करतो आणि IAS IPS ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना पण सगळ्यांना आवाहन करतो. आता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बारामती तालुका खरेदी विक्री संघ मेडक इथं गट क्रमांक 414/1 जमिनीच्या बाबत काहीतरी आरोप झाले. मी त्याही वेळेस सांगितलं की जे आरोप झाले त्यांनी कागदपत्र तपासावी, त्याच्यात जर चुकीचं झालेलं असेल तर संबंधितांच्याकडे तक्रार करावी, संबंधितांनी त्याची चौकशी करावी, कायद्याच्या नियमाच्या अधीन राहू आणि चौकशी करून सत्य लोकांच्या समोर आणावं. आता ही 25/3/1994 रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार कार्यालयामार्फत जमीन मिळणे कामी खरेदी विक्री संघाने प्रस्ताव दिला होता. कधी 94 साली.
नंतर चौथ्या महिन्यात म्हणजे पुढच्याच मार्चला प्रस्ताव दिला, एप्रिलला ग्रामपंचायत मिळत होती, त्यांनी शासकीय जागा मिळवा, ठराव मिळावा असं मागणी आम्ही म्हणजे संघाने केली. 15/4ला विषय नंबर 7 मध्ये ती 5 एकर जागा देण्याबाबतचा ठराव झाला, कारण ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा पाहिजे असेल तर त्यांचा ठराव लागतो. 11/5/94ला 2 महिन्यांनी त्याची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे सादर झाला. तहसीलदारांनी काही प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करण्याबाबत पत्र संघाला दिलं. संघाने ते सगळं काही नीटनेटकं केलं, त्या त्रुटी पूर्ण केल्या आणि साधारण त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांचे पत्र संघाला मिळाले. शासन आणि कागदपत्रांची पूर्तता मेढ्यात येथील जमिनीच्या बदल्यात 5 एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत कालावधी गेला आणि 22ला पुन्हा 2001ला ही मेढत गावातील गायरान जमीन संस्थेच्या व्यवसायासाठी देण्याकरता शिफारस पत्र आलं आणि तशा पद्धतीनं ही जमीन माझ्या माहितीप्रमाणे त्याची किंमत त्यावेळेस ठरवली 2003ला बरं का, 1.5 लाख रुपये. तुम्हालाही माहिती आहे की त्यावेळेस जमिनीचा दर काही एवढे नव्हते तिकडच्या, आणि तिथं तर मला वाटतं कमरे एवढा खड्डा होता. म्हणजे मी नंतर कितीतरी मुरुम टाकून ते सगळं भरून घेतलं, संघाला मदत केली होती मी त्यावेळेस. आणि त्याच्या संदर्भामध्ये मग त्यांनी ताबा पावती 2003ला 5व्या महिन्यात दिली संघाच्या नावाने. म्हणजे मागणी केली 94/3ला, मार्च 3ला, आणि झालं 2003ला, म्हणजे 9 वर्ष त्याला गेली. आणि त्याच्यानंतर मग ते एनए, आता एनएच्या बद्दल तर आम्ही निर्णय घेतला, आता एनए काढूनच टाकलं. त्या एनएच्या बद्दल एवढ्या तक्रारी यायच्या, आता एनए प्रकरणच ठेवलेलं नाही राज्य सरकारने. आता 2020 मध्ये मला असं वाटलं की तिथं आता जरा पंप करावा, कारण बारामती वाढली, एक गोडाऊन करावं, मंगल कार्यालय करावं, असं काय 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 आमचं ठरलंय. तशा पद्धतीनं झाडं लावली, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याचंही काहीतरी काढलं होतं म्हणे. माझी विनंती आहे की जर त्याच्यामध्ये पुरावे असतील, कागदपत्रांचे सगळे दाखले असतील आणि चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे, कारण हे कायद्याने नियमानं चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने तशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे. पण आता बऱ्याच कुठल्या कुठल्या जमिनी काढतात आणि यांच्या नातेवाईकांनी असं केलं, यांच्या स्वतः अजित पवारांनी असं केलं. मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही, आजही केलेलं नाही, उद्याही करणार नाही, एवढंच मला सांगायचं. दादा, राज्यात महायुती एक संध लढणार आहे का प्रत्येक ठिकाणी? त्याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी, तसंच एकनाथरावजी, तसंच सुनील तटकरेजी, रवींद्र चव्हाणजी आणि काही एकनाथरावांनी ज्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिला ते कदाचित उमेश सामंत आणि काही कोणी असतील, यांच्या संदर्भातली याची चर्चा होईल. आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे. पण मागे आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं, त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो. जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊन फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत. आताही आमचा प्रयत्न चाललेला आहे की मताची विभागणी न होता, जसं आमचं एनडीएचं सरकार केंद्रात आलं, राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, तसं चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं होण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या भागामध्ये जनतेने महायुती सध्या सत्तेवर असल्यामुळं महायुतीला सहकार्य करावं, शेवटी तो जनतेचा अधिकार आहे. बारामतीत भाजपनं तयारी केली लढायची. मी सांगितलं ना, आम्ही आव्हान करतोय, तयारी करायची. प्रत्येक जण आपापला ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो.
प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश आलं ठीक, नाही यश आलं तर ज्या गोष्टी घडतील त्याला सामोरं जायचं. आता बारामतीवर बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या घेतल्या घालत नसतात, त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे. हे तपासाचा भाग आहे. त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे. पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं. नजर ठेवली जाते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही. दादा बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा आहे. खरं मी पण ती चर्चा ऐकली. मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही. दादा खरं तर 10 दिवस राहिलेले अजून कुठलाही निर्णय नाही. भाजपच्या सूत्रांकडून असं कळतंय की कशाला 10 दिवस तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार ज्या त्या परिस्थितीनुसार आघाडी करा असं भाजपने बैठकीत सांगितलेलं आहे. तर अजून कुठलाही मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की हे राज्याच्या स्तरावर हे जिल्ह्यात सोडून जिल्ह्याला तालुक्याला तिथली राजकीय परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगळी असते. तिथं अधिकार दिले जातात. आता महायुती आहे. एखाद्या ठिकाणी आमच्या 3 पैकी एखादा पक्ष स्ट्रॉंग असेल तर त्यांनी आपल्या मित्र पक्षांना त्यांच्या साधारण एक समाधान होईल, एक व्यवस्थितपणे सन्मान होईल. समाधान म्हणण्यापेक्षा सन्मान होईल अशा पद्धतीनं जागा वाटप झाल्या तर मग प्रश्न येत नाही. अर्थात तो ज्याचा त्याचा अधिकार. आणि नेहमीच मतदान 2 तारखेला आहे, 2 डिसेंबरला, आणि आज तारीख 9 आहे. अजून बराच दिवस आहे. नगरपालिका किती असती, नगरपंचायत किती असती तुम्हाला माहिती. महानगरपालिकेला मोठ्या असतात, जिल्हा परिषद मोठे. दादा तुम्ही आता बोलताना असं म्हणाला की निवडणूक आला की आम्हाला सातत्यानं बदनाम केलं जातं. नेमकं नाही, बदनाम नाही, तसं नाही. अश्लील प्रकरणं निघतात. आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही. हे आकडे तुम्ही 300 कोटी 1800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काय नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना. पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी उद्या, चौकशी झाल्यावर सत्य बाहेर. भूमिका मांडताना दिसत नाही असं देखील आरोप केला जातो. मी मांडली, त्याचा बापाने मांडली ना. पण त्या सुरुवातीला हा व्यवहार ज्यावेळेस झाला त्यावेळेस सुरुवातीला म्हटला की या व्यवहाराशी माझा संबंध नाही. यानंतर एक मिनिट काय होतं, मी म्हणून तुमच्याशी जरा बोलायला, कारण तुम्ही काही कसलाही प्रश्न विचारता. त्यावेळेस मी असं म्हणलो होतो की मी सकाळपासून त्या आढावा बैठका घेतोय. त्या आढावा बैठका घेऊन मी आत्ता बाहेर आलोय. तिथं मीडियाशी मी बोलायचो. मी उद्याच्याला मात्र संध्याकाळी म्हणजे मी सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलीन. आणि त्या दिवशी बोललो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोललो. कारण आपल्याला ज्या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती ती माहिती घेतल्याची मी बोलतो. अजित पवार म्हणून पण बोलतो, परंतु तुम्ही लावताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले. मी जरी म्हणलो आता मी एक नागरिक म्हणून बोलतो तरी तुम्ही सांगताना काय म्हणणार, हा उपमुख्यमंत्री स्टेटमेंट केलं म्हणणार ना. त्याच्यावर मीच सांगितलं होतं आणि मी केलं ना. दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं, लगेचच ते काय ते कॅन्सलेशन केलं, त्या कंपनीची माहिती घेतली, सगळं काही केलं. पार्थ पवारांनी चुकीची भूमिका घेतली असते, त्यांना पाठीशी घालण्याचं काम नाही. परंतु जी त्यांनी आता जी प्रकरणाची फास्ट चौकशी होती, सिडकोचा देखील 5000 कोटींचा घोटाळा. मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. मी फक्त ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं. म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या. त्याच्यामध्ये GR पण काढला आणि चौकशी झाली. त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली, म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकले कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता. असं या प्रकरणामध्ये पहिल्यांदा खरेदी करत नाकारलं होतं सहाय्यक निबंधकांनी, असं एक तक्रार आहे कोथरूडच्या एका नागरिकाने केलेली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती तक्रार दाखल केली परत की याची चौकशी होती, 300 कोटीच्या संदर्भामध्ये स्टॅम्पमध्ये भरलेली नाही. कोथरूडमधून ही तक्रार झाली. मी आपल्याला सांगू कसं आहे, मी काय मगाशी म्हणलं, ह्या राज्याचं ACS ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करायची आणि काय काय त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे हे सगळं सांगितलं. पुन्हा तेच विचारताय तुम्ही. आता ती चौकशीमध्ये त्यांनी करताना ज्याला कुणाला काय माहिती असेल त्यांनी द्यावी तिथं.
दादा पुण्यातील 22 दास्तांची देखील चौकशी होणार आहे. अरे जे काय आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, माझ्याकडे आता तो कागद नाही, मी काल प्रेसला वाचून दाखवला की अशा प्रकारच्या पुन्हा चुका घडणार नाही म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे शासन म्हणून, म्हणजे आमचा नोंदणी विभाग असेल किंवा संबंधित अधिकारी असतील त्याची चौकशी झाल्यानंतर त्याचाही रिपोर्ट ते देतील ना. कारण त्याच्यात विभागीय आयुक्त पण आहेत, कलेक्टर पण आहेत, जौमोद्दे आयुक्त पण आहेत, असे बरेच जण आहेत. दादा महायुतीतले माजी मंत्री तानाजी सावंत यांनी असं म्हटलंय की राष्ट्रवादी अशी अवलाद आहे की ती सत्तेशिवाय शांत बसू शकत नाही आणि पाण्यातून जसा मासा बाहेर काढल्यानंतर तडपडतो तशी अवस्था राष्ट्रवादीची होती. विनाशक आले विपरीत बुद्धी, आम्हाला काही बोलायचं नाही कारण आम्ही मित्र पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे. दुसऱ्यांनी वेडेपणा केला, असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊन लगेच तुम्ही आहेच ना तानाजीराव सावंत, आपण असं म्हणलो, अजित पवार असं म्हणले, आता तुमचं काय म्हणणं, तुम्हालाही काम नाही मीडिया चालवायचा असतो, 24 तास काहीतरी दाखवायला पाहिजे ना, त्याच्यावर मला काही त्याच्याबद्दल बोलायचं. नगरसेवकांची संख्या बारामतीमध्ये मागच्या तुलनेत वाढलेली आहे आणि आपल्यावरती राज्याची जबाबदारी आहे, तर कसं नियोजन करणार आपण प्रचार? इच्छुकांची संख्या मोठी आहे, नगरसेवकांची संख्या जास्त आहे, तर एकंदरीत राज्यातलं चित्र आहे, तर प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीने आपलं ते माझं मी करतो, काळजी करू. असं कुणी पण, तू जरी एखाद्या पक्षाचा नेता असेल तर मी असं नियोजन करणार. कधी राजकीय लोक कार्ड सगळे ओपन करत नसतात, त्यावेळेसची परिस्थिती बघून त्यावेळेस निर्णय घेत असतात. दादा मूळ जागा जी आहे ती महात्मा फुलेंच्या मालकीची ऐतिहासिक होती मात्र, आणि ती कृषी विद्यापीठाकडे पण होती. कुठली? हे कालच्या प्रकरणातली. अरे आता पुन्हा कशाला काढतात, त्याची चौकशी होणार आहे ना बाबा, चौकशीच होणार आहे. मगापासून तेच सांगतोय, तेच उघडायचं आहे. दादा बारामतीत खरेदी विक्री संघाच्या जसा आरोप झाला तसंच तुमच्या सोनगावच्या जमिनीबाबत देखील परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख झाला होता. मग मी सांगितलं ना, त्याची चौकशी करा. जर कोणी चुका केल्या असतील तर त्याच्यावर FIR दाखल करा आणि जी काही कारवाई असेल ती करा, काय अडचण. दादा खरेदी विक्रीचा दस्त नोंदवताना सहाय्यक निबंधकाला त्यात काय लिहिले याचं काय घेणं तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात मला माहित नाही बाबा, कुठलं विचारतोय तू? दस्त नोंदणी नाही, त्याच्यामध्ये आता शेवटी जे कारवाई ज्या डिपार्टमेंटने केली, काहीतरी त्यांच्याकडं कागदपत्र आली असतील म्हणून त्यांनी जबाबदार धरला असेल. आता चौकशी समिती सगळ्या गोष्टीची चौकशी करेल ना. दादा बारामती नगर परिषद संदर्भात एक प्रश्न आहे. आपल्याकडे कंत्राटी कर्मचारी आहेत, एक संस्था आहे इंडिका नावाची, ती संस्था पगार चोरी करते कर्मचाऱ्यांचा. तक्रार करा. आता आचारसंहिता लागली, त्याच्यावर आता काही सांगितलं तर आचारसंहितेच्या काळात मतं मिळवण्याच्या करता अजित पवारांनी सांगितलं डोक्याला ताप तिथं नाही. आमचा तो विषय नाहीये. आपल्या बारामती शहरामध्ये बाहेरचे कंत्राटदार येऊन अशा पद्धतीने बारामती नागरिकांचे पगार चोरी करतात, हा विषय. हो, विषय आहे. आता मला त्याची चौकशी करता येणार नाही. ती चौकशी करायची म्हटलं तर चीफ ऑफिसरला विचारावं लागेल. आता आचारसंहिता सुरू झालेली आहे. हे सगळं जानेवारीमध्ये संपल्यानंतर आपण एकदा या, मला भेटा, आपण संबंधित अधिकाऱ्याला बोलू आणि चौकशी करू. 1 वर्षापूर्वी मी तुम्हाला हाच प्रश्न केला होता, तेव्हा तुम्ही संबंधित मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं होतं, पण त्याच्यावर कोणी काही कारवाई. त्याची बदली झाली, आता नवीन आलाय, आता परत या. दादा नगराध्यक्ष महिला असेल का पुरुष? अजून मुलाखती घेतलेल्या नाही. मुलाखती घेऊन कोण कोण इच्छुक आहे, नक्की मनापासून कोण इच्छुक आहे, त्यांचं मागचं साधारण कामकाज कसं त्यांनी आतापर्यंत केलंय, काय सामाजिक कामं केली, काय जनमानसामध्ये त्यांना सपोर्ट मिळतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील, पाहिल्या जातील, समजून घेतल्या जातील. मग नवीन निर्णय. नगरपालिकेच्या इलेक्शनात 2 राष्ट्रवादी एकत्र पवार साहेब गटवर का? अरे पहिल्यांदा मुलाखती तर घेऊ दे, मुलाखती घेऊन मग ठरवणार ना. दादा यावेळेस नवीन चेहऱ्यातला बऱ्यापैकी संधी मिळेल का? मुलाखती घेतल्यानंतर त्या मुलाखतीमध्ये म्हणजे प्रश्नाची जाण असणारे उत्तर व्यवस्थितपणे
आज पण काही जण आले, काही प्रश्न विचारले तर काही सांगता आलं नाही त्यांना. काही म्हणजे नाही तुम्ही तिकीट द्या मग निवडून आल्यावर करतो. तसंच झालंय दादा. काय झालंय, काय प्रभागामध्ये नगरसेवक 5-5 वर्ष तोंड दाखवलेले नाही, ते राष्ट्रवादीचे देखील आहे. त्यावेळेस कसं नागरिक म्हणतात की तसं का कुणीच मन कवडा नसतो. उद्याच्याला अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी निवडून जातात. ते पुढं 5 वर्ष चांगलंच काम करतील असं कुणी खात्रीने सांगू शकतं का? नाही. त्या निवडून गेलेल्या व्यक्तीने पण तसं काम केलं पाहिजे आणि लोकांनी पण विचारपूर्वक असणाऱ्या उमेदवारांच्या मधनं बाबा दिला आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार, तो व्यवस्थितपणे समाजाचं भलं करणारा आहे का, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आहे का, जातीय सलोखा ठेवणार आहे का, या सगळ्या गोष्टी दादा बारामती शहराची लोकसंख्या पाहिली तर बारामती शहरामध्ये जवळपास 50% अधिक ओबीसी आहेत. मग असं असताना यावेळी सर्वसाधारणमध्ये ओबीसीना नगराची पदाची संधी आपल्या पक्षाच्या माध्यमातून दिली जाणार का? कारण गेल्या काही मी मुलाखती घेतल्याशिवाय मी काही त्याबद्दल सांगणार नाही. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहितीये 2016ला निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस ती ओबीसीला जागा होती. तरी देखील आम्ही त्या काळात महिला एक आम्हाला ऍक्टिव्ह वाटली, आम्ही दिली. बारामतीकरांनी निवडून दिलं, त्यांनी 5 वर्ष काम केलं. त्याच्यावर आता मला अजून उमेदवारच नक्की कोण कोण आहेत ह्याची आज काही भेटले, पण माझी जी कामाची पद्धत आहे, आज गेले 35 वर्ष मी किती निवडणुका केल्या, किती आमदारकीची तिकीट दिले, खासदारकीची तिकीट दिली, मंत्री केले, राज्यमंत्री केले, अनेक जणांना केले ना, केले का नाही केले. मग त्याच्यामध्ये थोडंफार आम्हाला जरा त्याच्यातलं काही गोष्टी माहिती आहेत, त्या मी गुरुवारी हे करून एवढ्या आपल्या महत्वाच्या बारामतीचं प्रतिनिधित्व करत असताना ती व्यक्ती प्रथम नागरिक आहे. म्हणजे उद्याच्याला आपण जी काही निवडून देणार आहे किंवा नगरपंचायत माळेगावला पण तीच गोष्ट आहे, तर त्या पद्धतीने मी करीन. दादा नगराध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत, पण कोणते निकष नगराध्यक्षपदासाठी? माझ्या मनाला जे योग्य वाटतील ते निकष. दादा विरोधकांकडून सारखे मागणी होते, विरोधकांकडून हाच मुद्दा सारखा. मी ह्याचं उत्तर मुंबईला पण दिलं, मी याचं उत्तर पुण्याला पण दिलं, तरी तुला अजून हौस आहे त्यामध्ये. चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की तो कागद करत असताना जे तिथं सह्या केल्या, ज्यांनी जे तिथं आतमध्ये येऊन जबाबदार होते त्या तिघांच्यावर कारवाई केली FIR मध्ये. दादा काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत एक वक्तव्य केलंय की शेतकरी सोसाट्या काढतात आणि कर्जमाफीची वाट पाहतात. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ. मला शेतकऱ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. शेतकरी हा बळीराजा आहे, लाखाचा पोशिंदा आहे. त्या संदर्भामध्ये मी नक्की विखे पाटील साहेबांनी, कारण विखे पाटील साहेब पण शेतकरी आहे, मी पण त्यांना अनेक वर्ष आम्ही एकमेकाला ओळखतो. मी त्याच्याबद्दल असाही प्रश्न मला माझे बारामतीचे पत्रकार मित्र विचारत होते, नक्की काय झालंय त्याची माहिती घेईल आणि मग गुरुवारी तुला उत्तर.